सो हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच यूट्यूब चॅनलवरती, ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे क्रेझी तेजस. आणि मी स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपण 3 महिन्यापूर्वी एक गाडी परचेस केली होती, ज्या गाडीचं नाव आहे TVS रायडर 125. आणि तर बघू शकता मित्रांनो, मी ही गाडी नार्डो ग्रे कलरमध्ये परचेस केली होती. आणि ह्याचे ॲलॉय व्हील पण एकदम कडक कलरमध्ये दिसतात तुम्हाला, जसं की रेड आणि नार्डो ग्रे वर्सेस ब्लॅकचं कॉम्बिनेशन एकदम खतरनाकमध्ये ही गाडी दिसून येत असेल तुम्हाला, बघू शकता. आणि मी इथं स्पेशली हा व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेलो आहे. हा डोंगराळ प्रदेश बघू शकता तुम्ही, इथून खतरनाक असा व्ह्यू येऊ राहिला. पहिलेच आपल्याला खूप टाइम झालेला आहे मित्रांनो, त्याच्यासाठी इथं व्हिडिओ जास्त वेळ शूट करता नाही येणार. चला आपण लगेच हिंगोलीला जाऊ आणि पुढचा व्लॉग तिथे शूट करू. मित्रांनो, पेट्रोल पंपावरती आलो होतो आणि बघू शकता मी पेट्रोल भरलेलं आहे. इथं DTE म्हणजेच डिस्टन्स हे दाखवत असेल तुम्हाला. इथं 104 किलोमीटर दाखवते. आणि इथं मी मगाशी दाखवलं होतं तुम्हाला, हे पूर्ण खाली झालेलं होतं फ्यूल. इथं नो फ्यूल म्हणून आलं होतं इथं डिस्प्लेवरती. आणि आता आपली गाडी जाऊ शकते 104 किलोमीटर. तर मित्रांनो, पोहोचलेलं आहे आपण शोरूम. रॉनिन जबरदस्त दिसते पण गाड्या. पासिंग करताना आपण टाकायचं असते का? आता नाही भेटत हो. AM 9767. तर मित्रांनो, मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मी शोरूमला जात आहे आणि आपला नंबर प्लेट आलेला आहे. जवळपास 3 महिने झाले होते आपल्याला गाडी घेऊन, आणि आतापर्यंत कुठलाही नंबर प्लेट आपण बसवलेला नव्हता. त्याच्यासाठी म्हणलं सगळ्यात पहिले पुण्याला जायचं आहे आपल्याला, तर आता नंबर प्लेट बसवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी शोरूमला गेलो. तुम्ही बघितलं असेल शोरूमला काय काय झालं. तिथं व्हिडिओ मी एवढा ब्लॉग नाही करू शकलो, त्याच्यासाठी माफी मागतो तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या गाडीला कोणता नंबर प्लेट आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आपली TVS रायडर 125 नार्डो ग्रे कलरमध्ये एकदम खतरनाक दिसते गाडी. आणि हा हिंगोली कळमनुरी हायवे. तर नंबर प्लेट बघू शकता मित्रांनो तुम्ही, MH38 AM 9767 ह्या नंबरचा आपल्याला नंबर प्लेट आलेला आहे. गाड्यांमुळं माझा आवाज शक्यतो कमी येत असेल तर मित्रांनो, थोडं क्वालिटीमध्ये डिफरन्स येईल, बाकी काय विषय नाही. तर ह्या हायवेवरती मी इथं थांबत होतो. मला ह्याचं दुःख आहे मित्रांनो की मला जे नंबर प्लेट पाहिजे होता तो मला भेटलेला नाही, कारण की माझ्या चॉईसचा नंबर प्लेट मला पाहिजे होता. आणि मला ही गोष्ट माहीत नव्हती की पासिंगच्या वेळेसच नंबर प्लेट टाकावं लागतो. हे मला ह्याच्या पहिले अगोदर कधी माहीत नव्हतं. म्हणजेच मी ह्याच्या पहिले गाडी घेतलेलीच नाही ना, तर ही माझी फर्स्ट गाडी आहे. त्याच्यामुळं मला माहीत नव्हतं की पासिंगच्या वेळेस नंबर प्लेट टाकतात. विषय असा झाला, ठीक आहे, झाली चुकी. त्याच्यानंतर मी ज्या पण गाड्या घेईल, सपोज आता तर हीच घेतली, त्याच्यानंतर मी
जर माझ्यावर चांगले दिवस आले कदाचित तर मी एखादी दुसरी गाडी घेईन त्याच्या